आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक. आणि मी उमेश घळसासी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जाण्यावर विचार. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं रत्नागिरीत प्रतिपादन. केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत कृषी आणि जलसंपदा क्षेत्रात उस्मानाबाद जिल्हा देशात सर्वप्रथम. राज्यात ग्रामीण रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि MRI यंत्र पुरवणार. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. आणि राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण नवीन आढळणाऱ्या रुग्णांच्या जवळजवळ तिप्पट. मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी 1000च्या वर. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 26 12 73 94 या मदत क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेशाचा दिवस 7 नोव्हेंबर देशभरात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करायचा विचार असल्याचं राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते महाराष्ट्राच्या 4 दिवसीय दौऱ्यादरम्यान आज रत्नागिरीत आंबडवे गावी बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर बोलत होते. बाबासाहेबांशी संबंधित 5 ठिकाणं पंचतीर्थ म्हणून ओळखली जात असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वडिलांकडून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतल्याचं ते म्हणाले. घटनेच्या माध्यमातून जनतेला आपले अधिकार मिळाल्याचं कोविंद यांनी यावेळी सांगितलं. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे अनेक जण शिक्षणाकडे वळले. शिक्षणानं जीवन प्रगत होत असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. बाबासाहेब स्वतः स्वयंरोजगाराचे समर्थक होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन लोकांनी स्वयंरोजगाराकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं. रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा गोडवा अख्ख्या देशात पसरल्याचे प्रशंसोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले. उस्मानाबाद जिल्ह्यानं सलग दुसऱ्या वर्षी केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत कृषी आणि जलसंपदा क्षेत्रात देशात अव्वल स्थान मिळवलं आहे. यामुळे जिल्ह्याला 3 कोटी रुपये अतिरिक्त निधीचं बक्षीस प्राप्त झाल्याचं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना कळवलं आहे. पूर्वी जिल्ह्यातलं सूक्ष्म सिंचनाखालचं क्षेत्र 27,325 हेक्टर होतं. ते आता 67,000 हेक्टरवर गेलं आहे. खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकूण क्षेत्रापैकी सुमारे 98% क्षेत्र या योजनेत संरक्षित करण्यात आलं आहे. जिल्ह्यानं प्रमाणित बियाणं वितरणातही उल्लेखनीय कामगिरी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातली ग्रामीण रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना सिटी स्कॅन आणि डायलिसिससह सोनोग्राफीची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर इथं ही माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्याला MRI स्कॅनिंग यंत्रही दिली जाणार आहेत. बाह्य यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या या सुविधांची निविदा काढण्यात आली आहे. येत्या 2-3 महिन्यात प्रत्यक्ष या सुविधा उपलब्ध होतील अशी ग्वाहीही टोपे यांनी दिली आहे. आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे कायदेमंडळाच्या अधिकारांचा संकोच झाला असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाला फेरविचार करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती राज्य विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज मुंबईत राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना या आशयाचं निवेदन दिलं. या निकालामुळे कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांच्यातल्या सीमारेषांचं उल्लंघन झालं आहे. न्यायपालिकेला विधिमंडळाच्या कार्यकक्षेत कितपत हस्तक्षेप करण्याचे अधिकार आहेत हे तपासून पाहावं आणि या दोघांमधली सीमारेषा स्पष्ट करण्यासाठी घटनापीठाकडे हा मुद्दा सोपवावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणी सर्व बाबी तपासून निर्णय घेऊ असं राष्ट्रपती म्हणाल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या प्रकरणी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनाही पत्र लिहिणार असून देशभरातल्या पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या प्रकरणी चर्चा करण्याची विनंती करणार असल्याचं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात राज्य विधानसभेतल्या 12 आमदारांचं वर्षभरासाठी केलेलं निलंबन रद्द करण्याचा निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याची परवानगी आमदारांना दिली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र हा निर्णय घटनेतल्या तरतुदींशी सुसंगत नाही.
या निर्णयामुळे महाराष्ट्र तसंच अन्य राज्यातली विधिमंडळं तसंच राज्यसभा आणि लोकसभेच्या विशेष अधिकारांचा संकोच झाला आहे. परिणामी पीठासीन अधिकाऱ्यांच्या सभागृहामध्ये शिस्त ठेवण्याच्या अधिकारावर मर्यादा आली आहे. यामुळे सभागृहाचं कामकाज चालवणं आव्हानात्मक झाल्याचं निवेदनात नमूद केलं आहे. यामुळे घटनाकारांनी स्पष्टपणे फेटाळून लावलेल्या बाबींसंदर्भात घटनेचं पुनर्लेखन झाल्यासारखं वाटत असल्याचं यात म्हटलं आहे. मुंबईत एकूण 71 नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. चेंबूर नागरी बालविकास केंद्र इथून प्रातिनिधिक स्वरूपात या केंद्राचं उद्घाटन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या हस्ते झालं. मुंबईतल्या एम पूर्व आणि एम पश्चिम या प्रभागाच्या अंतर्गत चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, ट्रॉम्बे आणि मुलुंड पूर्व या 6 प्रकल्पांमध्ये एकूण 71 नागरी बालविकास केंद्र कार्यान्वित झाली आहेत. यामध्ये 5130 अंगणवाड्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून ऑगस्ट ते डिसेंबर 2021 अखेर 1100 मुलांची तपासणी केली असता 373 अतितीव्र कुपोषित मुलं आढळून आली. मुलांचे अंगणवाडी क्षेत्रातच श्रेणीवर्धन आणि वाढ होण्याकरता ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी भागात नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्याचे निर्देश ठाकूर यांनी दिले होते. त्यानंतर ही केंद्र सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय। मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात काल 14,635 रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत 76,26,868 रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 97.34% झाला आहे. राज्यात काल कोरोनाची बाधा झालेले 5,455 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 78,35,088 झाली आहे. राज्यात सध्या 60,902 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल 63 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,43,355 झाली असून मृत्यूदर 1.82% आहे. राज्यात काल 76 ओमायक्रॉन संसर्ग झालेले रुग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3,531 झाली असून यापैकी 2,353 रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत. मुंबईत काल 841 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. 367 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईत 10,53,413 कोरोनाबाधितांची नोंद झाली. यापैकी 10,30,669 रुग्ण बरे झाले आहेत तर 16,679 रुग्ण दगावलेत. सध्या मुंबईत 3,219 कोरोनाबाधितांवरती उपचार सुरू आहेत. मुंबईतला कोरोना मुक्ती दर 98% इतका झाला आहे. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,055 दिवसांवर पोहोचला आहे. गोव्यातली निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची असून पक्षाला इथं उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेदरम्यान वार्ताहरांशी संवाद साधताना बोलत होते. गोव्यात यापुढे प्रत्येक स्तरावर निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक राज्यात मित्रपक्ष साथ सोडून गेले. त्यामुळे पूर्वी अस्तित्व असलेल्या ठिकाणी पुन्हा एकट्याच्या बळावर निवडणुका लढणार असल्याचं ते म्हणाले. इतर मित्रपक्षांनी पाठीत खंजीर खुपसला तरी शिवसेनेनं मैत्री खुलेपणानं जपल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन परिषदेची अर्थात IRCTCची तयार खाद्यपदार्थ पुरवण्याची सेवा येत्या 14 तारखेपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड प्रतिबंधक नियम शिथिल होत असल्यामुळं तसंच प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही सुविधा पुन्हा सुरू करत असल्याचं IRCTCनं म्हटलं आहे. एकंदर रेल्वे गाड्यांपैकी 428 गाड्यांमध्ये ही सुविधा याआधी सुरू केली होती. यावर्षी जानेवारीपर्यंत 80% रेल्वे गाड्यांमध्ये तयार खाद्यपदार्थ पुरवले जात होते. आता उर्वरित 20% गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल असं IRCTCनं म्हटलं आहे. कोविड लसीकरणातलं यश हे आशा तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचं यश असल्याचं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
ते काल लोकसभेत अंगणवाडी कर्मचारी आणि सेविका कल्याणासंबंधी एका खासगी विधेयकावरच्या चर्चेत बोलत होते. महाराष्ट्राच्या तुलनेत केरळ तसंच गोवा या छोट्या राज्यांमध्येही अंगणवाडी कर्मचारी तसंच सेविकांना अधिक वेतन मिळतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारनं दिलेले सुमारे 1 लाख मोबाईल फोन या कर्मचाऱ्यांनी परत केल्याचाही खासदार जलील यांनी उल्लेख केला. आगामी मराठी भाषा दिनापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जनरेटा लावून धरण्याचं आवाहन महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केलं. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठीतील थोर साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी जगभर मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. या संदर्भात सुमारे 25,000 पत्र लोकांच्या वतीनं भारताच्या राष्ट्रपतींना पाठवण्यात आली आहेत. तसंच राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीनं राज्यभर विविध उपक्रम राबवले जात आहेत असंही त्यांनी सांगितलं. राज्यमंत्री बच्चू कडू यांना अमरावतीच्या चांदूर बाजार न्यायालयानं 2 महिन्यांची शिक्षा आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 2014च्या निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती दिल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. चांदूर बाजार इथले गोपाल तिरमारे यांनी याविरोधात 27 डिसेंबर 2017ला आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी तिरमारे यांनी केली आहे. सोलापुरात 70 फूट रोडवरील 2 यंत्रमाग कारखान्यांना आज सकाळी आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं. अग्निशामक दलाच्या 7 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सुताचे रोल आणि टॉवेल असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामक दलाचं केंद्र सोलापुरात रविवार पेठ, होडगी रोड, आसार मैदान परिसरात आहे. मात्र अक्कलकोट रोड MIDCमध्ये केंद्र नाही. काल आणि आज सलग 2 दिवस MIDC परिसरातल्या कारखान्यांना आग लागून कोट्यावधीचं नुकसान झालं. त्यामुळे MIDCमध्ये अग्निशमन दलाचे केंद्र उघडावे अशी मागणी MIDCमधील कामगार आणि कारखानदार यांनी केली आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात 80 अतिदक्षता खाटांची व्यवस्था होणार आहे. त्यातले 30 बेड मॉड्युलर ICU असतील. तसंच मालेगावच्या शासकीय रुग्णालयात 10 मॉड्युलर ICU तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 27 फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 86वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार 1800117800 या निःशुल्क क्रमांकावर नोंदवावेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूया एक आवाहन. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा. गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली. विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता अस्मिता वाहिनीवर जरूर ऐका. विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जाण्यावर विचार. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं रत्नागिरीत प्रतिपादन. केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अंतर्गत कृषी आणि जलसंपदा क्षेत्रात उस्मानाबाद जिल्हा देशात सर्वप्रथम. राज्यात ग्रामीण रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि MRI यंत्र पुरवणार. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. आणि राज्यातलं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण नवीन आढळणाऱ्या रुग्णांच्या जवळजवळ तिप्पट. मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी 1,000च्या वर. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.